बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी ओघळ काजळ मायेचे भाग 4. मोहना वस्तीत येताच गुलबानं जीव तोडून हलगीला ढन ढन ढंडा ढन 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 ढंडा ढन ढन या चालीवर तुडवली. तोही जाणून होता की जाणाऱ्या जीवांचं या जीवाखेरीज जीव तोडून रडणार आता दुसरं कोणीच येणार नाही. मोहनाला पाहताच घरात धर्मू व जसोदाच्या कुडीजवळ बसल्या गज्जनराव व त्यांची पत्नी राधाक्का यांनी एकच गलका केला, कारण मोहनाचा उरपोड हंबरच तसा होता. मोहनाच्या लहान मुलीस वस्ती येताच मथानं आपल्याकडे घेतलं. त्या नातीसोबत ती पण बाजूला बसली. संपतरावी धुळ्याहून 2 वाजेपर्यंत तिकडनंच फुलटू होऊन आले. गलका ऐकून आता उचलतीलच म्हणून वस्तीतली लोक एक एक करत येऊ लागले. ढोलू येताच संपतरावाजवळ जात सलगी करू लागला. सकाळी 10ला सुरू झालेला पाऊस न थांबता पडतच होता, म्हणून तशाच पडत्या पावसात बाहेर काढत स्नान घालत आरती झाली. मोहना तर कधी आईला तर कधी बाबास बिलगत अकांत करतच होती. सरपंचानं आधीच माणसं पाठवत सुकी फुलं, लाकडं, रॉकेल, मीठ, टायर नदीकाठी पाठवलं होतं, कारण पावसाळा व 2 प्रेतं म्हणून कमी पडायला नको. संपतरावास मध्यंतरी ढुलून अड्ड्यावरून राऊंड मारून आणलं. मग संपतराव येताच गुलब्याला खिशातून नोटा काढून जोरजोरात हलगी बडवायला लावू लागले. हे हलगीवाल्या, माझा सासरा गेलाय, सासू गेली, जोरात वाजू. कसं धूममध्ये पाठवतो त्यांना त्यांचा जावई. साऱ्याने नाव काढलं पाहिजे. लोक कोपऱ्यात खुसूरपुसूर करत तोंड लपवत हसू लागले. होणारा तमाशा पाहून गाजरे गुरुजी उठले व संपतरावास समजावत खाली बसवू लागले. मला मना करणारे तुम्ही कोण? मी नाचणार. माझे सासू सासरे गेलेत, मला दुःख झालंय म्हणून मी नाचणारच. ए हलगीवाल्या, बजाव म्हणत संपतराव तोल सांभाळत ताल धरू लागले. सरपंच गज्जनला बाजूला बोलवत पाणी कोण देणार म्हणून विचारू लागले, पण कुणीच पुढे येईना. धर्मूचं जवळचं भाऊबंदकीचं कुणीच नव्हतं. जावई तर फुलटू. गज्जनराव रडतच गरजला, माझ्या धर्मूस मीच पाणी देतो. गज्जन रुमाल पांघरत मडकं उचललं. गुलब्यानं हलगीची घाई वाढवली. मोहना व मोहन खांदेकरी झाले आणि धर्मू व जसोदा अंतिम यात्रेस निघाले. मोहना झिट्या तोडत आक्रोश करू लागली. गज्जननं बोंब ठोकत मागे न पाहता पाणी देत मडकं सोडलं आणि चित्ता धडाडल्या. सारे परतले. संपतरावास ढुलून परस्पर त्याच्याच घरी नेलं व लगेच मताबाईंनाही बोलावून आणलं. लहान्या मुलीस मांडीवर घेत मोहना सुन्या घरात आक्रोश करू लागली. गाजरे गुरुजी, तुळतुळीत टक्कल केलेला गज्जन काका, राधाक्का तिला धीर देऊ लागले. मोहन एक कोपरा पकडत शून्यात पाहत बसला. रात्रभर संपतराव मथा ढोलूकडेच राहिले. इकडे ढुंकायलाही आले नाहीत. गज्जन, मोहन, राधाक्का मोहनाजवळच बसत रात्र घालवू लागले. सकाळी संपतराव मथा 10व्याला येतो म्हणून सांगत निघून गेले. पण सासू सासऱ्यांच्या बोळवणीचा खर्च व पुढं कार्यास लागणाऱ्या खर्चाचं काय, कोण करतंय, लागतील का, एका शब्दानंही बोलले नाहीत व साधा धीरही दिला नाही. 10 दिवस गज्जन व राधाक्कांनी सारं पाहिलं. खर्चाचा सारा भार मोहनच उचलला. 10वं झालं. 10व्यास गज्जनसोबत मोहन गुरुजीनंही आपले बाल देत गोटा केला. ते पाहून मोहनास अधिकच भडबडून आलं. मुक्कामास आलेला संपतराव रात्री ढोलूकडे दारू ढोसत कोंबडं खात 10वं करून निघाले. जाताना 13वं करून लगेच टवकीस लवकर परत ये असं मोहनास सांगण्यास ते विसरले नाहीत. 13व्याचं पित्तर घातलं. गज्जनरावा संपतरावाजवळ ढोलू ओळख नसताना का सलगी करत होता याचं कोडं मात्र उलगडेना.
त्यानं मोहनास ही ढोलू व संपतरावाची ओळख कशी याबाबत विचारलं, पण तिला फक्त ढोलूचं कुणी नात्यातलं संपतरावाचा मित्र एवढंच माहिती असल्याचं तिनं सांगितलं. मोहना परतण्याआधी मोहनला शाळेत भेटली. गज्जनराव ही सोबत होते व ते तिच्या मुलीस धरत पटांगणात फिरत होते. पावसाला उघडीप असल्यानं घडीचा चंद्र नुकताच निघत होता. ढगांच्या लपंडावात त्याचंही तेज लोप पावल्यासारखं वाटत होतं. आवारातल्या मोहननं लावल्या वेलीवरची फुलं गंधाळे असूनही वातावरणात प्रसन्नता जाणवत नव्हती. वरांड्यावरील खांब्यास पाठ लावत मोहननं खाली पाय सोडलेले होते. मोहना जवळच बसलेली. मोहन. आकाशातल्या चांदण्या एरवी या एकाच शब्दानं उमलायला हव्या होत्या, पण त्या खिन्न उदास रडत असल्याचा भास होत होता. मोहन, कसा आहेस? मोहनाचा खोल आर्त कापरा स्वर त्या घनगंभीर आवाजात घुमला. निशब्द कालवा कालव. तुझं काय चाललंय? मोहननं उत्तर न देताच प्रश्न केला. त्याकडे दुर्लक्ष करत मोहना अस्व गाळत विनवत म्हणाली, मोहन, एक ऐकशील? सांगून पहा. ऐकण्यासारखं व ज्यातून कुणाचं भलं होणार असेल तर हा मोहन विनमुख करणार नाही. मोहन, हात जोडते. फुटू पाहणारा हुंदका दाबत ती ओट्यावर फिकट अंधारातही त्याच्याकडे आशेनं पाहू लागली. माणसानं काळजात आलं ते भराभर सांगून मोकळं व्हावं मोहना. तिला स्तब्ध झालेलं पाहून व बराच वेळपर्यंत असं रात्री एकत्र बसणं संयुक्तिक न वाटल्यानं घाई करत मोहन म्हणाला, मोहन, एखादी मुलगी पाहून लग्न कर. हवा तर मी गाजरे गुरुजींना व गज्जन काकांना मुलगी पाहावयास लावते. मोहनला बऱ्याच दिवसाची ठसठसणारी जखम एखाद्यानं जोरात दाबल्यानं मधलं बरबट निघाल्यानं सनक निघाल्यागतच दुखरी सनक निघाली. लग्न? मोहना, अनाथ ग मी. आता कुणाच्या कुंकवाचा नाथ व्हावं ही लिप्साच मेली ग. अनाथ हा शब्द कानावर पडता तिचा रुकून धरला बांध फुटला व ती रडू लागली. तिचा आवाज ऐकून गज्जन काकास त्यांना एकांत द्यावा, मनातल्या कढाचा निचरा होऊ द्यावा म्हणून मुद्दाम दूर असून न राहिलं गेल्यानं ते जवळ आलेच. मोहना रडते व मोहन गुरुजींच्या कडाही बहुतेक पाणावल्या असाव्यात, कारण त्यांच्या काफऱ्या घोगऱ्या आवाजावरून ओळखू येत होतं. काका, समजावा हो याला. हे असलं जीवन जाळणं, त्यांना काय हासिल होणार? गज्जनरावास तडपडणाऱ्या जीवांची काहिली व हृदय पिळवटणारी तळमळ जाणवत असूनही काय करावं सुधरेना. मोहन, बोलणारा पश्चाताप करत गेला. जिच्यासाठी जळतोय तीच सांगते, कृपा कर नि लग्नाचा विचार कर. निदान तिच्यासाठी तरी. विचार पक्का झालाय मोहना. ज्या दुनियेनं अनाथ केलंय त्या दुनियेला दाखवायचंय की नाही कुणाचा नाथ होता येत असलं तरी तिच्या आठवांचा नाथ बनून ही जीवन जगता येतंय. आता मात्र मोहना गज्जन काकास बिलगली आणि जोर जोरात आक्रोश करत, काका, तुम्ही तरी समजावा हो याला, नाहीतर यापुढे मला तोंड दाखवायलाही लाज वाटेल. गज्जन काका लहान्या मुलीस मांडीवर सांभाळत रडणाऱ्या मोहनास मायेनं थोपटत खोटा दिलासा देऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहना गज्जन काकास घेत निघाली. जाताना मोहनला, काळजी घे, एवढंच डबडबलेल्या डोळ्यांनी मूकपणे बोलली. मोहनला, मी येतो स्टेशनपर्यंत सोडायला सांगावंसं वाटलं, पण त्यानं तो मोह टाळला. त्याचवेळी तिलाही मनात निदान स्टेशनपर्यंत तरी साथीनं मोहननं यावं असं वाटलं. ती गलबलली व पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत निघाली. वाटेत तिला मोहननं पहिल्या भेटीच्या वेळी मुळी चढवली ते वळण लागलं. त्या नवतर वयात गावातलं कुणी असं वागलं असतं तर तिनं कुऱ्हाडीनंच दणकावलं असता, पण मोहनकडं पाहताना ती सुधच विसरली होती व तेवढ्यात मुळी चढवत मोहन चालताही झाला होता. पुढे चालता चालता कसायाला घेतलेला सावंत गुरुजीचा मळा लागला. तिनं मळ्याकडं पाहताच आत्ताही त्या शेतात मकाच पेरला होता. मक्याचे कोंब मातीचा पापुत्रा वर उचकवत मातीतून अंकुरत होते. त्यांना पाहून
आपणास का या कोवळ्या कोंबासारख्या विरोधाला झुगारून प्रेमांकुर वाढवता आला नाही, असा स्वतःशीच प्रश्न पडला. तिला अंगावर चालून आलेलं अस्वल आठवलं. तिला त्या अस्वलात आपले आई वडील दिसले. अस्वलागत आपल्या प्रेमाचा लचका तोडणारे. फरक इतकाच की शरीराच्या ताकदीवर आपण त्या अस्वलाला परतवलं, पण मनाच्या ताकदीनं आईवडिलांच्या विरोधरूपी हल्ल्यास आपण नाही परतवू शकलो व मोहनला गमावून बसलो. नदी लागली. दोन्ही काठ असल्यानं उतरणं शक्य नसल्यानं काका काठाकाठानं रेल्वे पुलाकडे नेऊ लागले. तिला जखमी पडलेली नवथर मोहना आठवली. मोहननं आपणास उचलून खांद्यावर घेतलं. तो परपुरुषाचा पहिला स्पर्श जखमी अवस्थेत ही शहारा उठवून गेला होता. ती झपझप चालताना ठेचकाळली. मोहना, सांभाळ पुरी. काका तिचा तोल सांभाळत उठवू लागले. मोहना गाडीत बसली. गज्जन काका फलाटावर ओल्या पापणकडा पुसत होते. ती मांडीवर मुल्ला घेत खिडकीजवळ बसली होती. गाडीला अवकाश होता. तिला अचानक आठवलं, काका, घराच्या उतार्यात पंचायतीत मला वारस लावा व नंतर सर्व तुमच्या नावाचं कागदपत्र तयार करून पाठवा. मी सही देईन. ते घर आता तुमचंच समजा. तिला माहीत होतं मोहनला खर्च देऊ केला तरी तो घेणार नाही, पण घर मात्र काकांनीच घ्यावं. मात्र गज्जनला त्या घरात रसच राहिला नव्हता, कारण त्याचा धर्म्या मित्र गेल्यावर त्यांनाही आता जगावं ही आसच तुटली होती. पण तरी मोहनाचं मन राखण्यासाठी त्यांनी होकार भरला. गाडी सुटली व मोहना जोराचा हुंदका दाटला. आता पुन्हा न येणे या विचारानं तिनं काकास डोळ्यात साठवता येईल तेवढं साठवलं. गाडी मोहनास घेऊन निघाली, न परतणाऱ्या प्रवासास. धर्मबाबा व जसोदा काकीच्या नंतर मोहनाचं जाणं मोहनला झंझाळून सोडू लागलं. त्याला वस्तीत आता राम राहिला नसल्याची तीव्र जाणीव होऊ लागली. तो वस्तीत आल्यानंतर या मोजक्या काळात त्यानं शाळा 7वी पर्यंत केली. 20-22 पटाची शाळा 200च्या वर पटाची केली. नवीन वर्गखोल्या बांधकाम आणत 7 शिक्षकांचा शिक्षक वृंद झाला. त्यानं लावलेल्या वेली झाडं बहरली. जिल्ह्यात शाळा नावारूपाला आली, पण इतकं करूनही त्याच्या मनाची शांती मात्र ढळली. गाजरे गुरुजीची निवृत्तीची तारीख जवळ आली. त्यानं सरपंचाला सांगत मोठा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. जिल्ह्यावरून सर्व अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं. सरपंचानं मोहन गुरुजीच्या सांगण्यावरून गाजरे गुरुजींची सजवल्या गाडीवरून साऱ्या वस्तीतून मिरवणूक काढली. एका शिक्षकास इतक्या प्रेमानं सारा गाव निरोप देतं यानं सर्व अधिकाऱ्यांना आनंद झाला. हिरवीगार शाळा पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी खुश झाले. त्यांनी चांगल्या बदलांचं तोंड भरून कौतुक केलं. गाजरे गुरुजीनं सारं श्रेय मोहन गुरुजीला दिलं. जाताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाव विचारत जिल्हा परिषदेला भेटावयास बोलावलं. दुसऱ्या दिवशी सरपंच व मोहन गुरुजी जिल्हा परिषद जात साहेबांना भेटले. साहेबांनी शिपायाला चहा सांगितला. अनोरकर गुरुजी, शिक्षक दिनी आदर्श पुरस्कारासाठी मी तुमची निवड करतोय. त्यासाठी तुम्ही फाईल तयार करा. त्याबाबत बाहेर कासरकर आहेत, ते तुम्हास मार्गदर्शन करतीलच. तुमच्यासारख्या तळागाळात राबणाऱ्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, म्हणून मी सेवेबाबतची अट शिथिल करत स्पेशल केस करावयास लावतो. मोहन गुरुजी एकदम शांत. मात्र सरपंचांना तर आनंद गगनात मावेना. साहेब, आपण मला लायक समजलं यात मी माझं भाग्य समजतो, पण एक विनंती करावीशी वाटते. बोला, हक्कानं सांगा. आम्ही तुमच्या कामावर खुश आहोत. साहेब, हा पुरस्कार गाजरे गुरुजींसारख्या ज्येष्ठास दिला तर मला अधिक आनंद होईल. गुरुजी, गाजरे सरांबाबत माझं काही म्हणणं नाही, पण साऱ्यांना त्या शाळेवर तुमचंच काम दिसतंय. कृपा करून साहेब, या शाळेसाठी त्यांना मिळावा. आणि आणखी विनंती की मला बदली हवी आहे. ही शाळा जशी देखणी व समृद्ध झाली तशीच दुसरी एखादी शाळा मला द्या. तिचा दर्जा या शाळेसारखाच केला की मग मी स्वतः आपणाकडून पुरस्कार स्वीकारेन. पण आता गाजरे गुरुजींच्या श्रेयात मला वाटा नको आहे.
साहेब एकटक गुरुजींकडे पाहतच राहिले. पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेची उंबरठी झिजवत रांगा लावणारे शिक्षक कुठं, आणि हा कुठं आपला पुरस्कार दुसऱ्या द्यायला लावणारा. शिपायानं चहा आणला. चहा घेता घेता साहेबांनी मोहन गुरुजीस विचारलं, बरं ठीक, पण मग बदली का हवी आहे तुम्हास? त्या शाळेवरच राहत पुढच्या वर्षी. माफ करा साहेब, पण ती शाळा आता आदर्श झाल्यावर पुन्हा त्याच कामावर का पुन्हा मी आदर्शपणा दाखवावा? आणि असंही तिथलं माझं काम संपलं. त्या शाळेला आता माझी गरज नाही. त्यापेक्षा दुसरी शाळा मला खुणावते या. ठीक आहे, मी विचार करतो, पण तुम्हास कोणती शाळा हवी ती 4-5 नावं देऊन जा. साहेब, दुर्गम भागातली ओसाड असेल असली कोणतीही शाळा चालेल मला. साहेबाच्या विविध पदावरील संपूर्ण सेवेत असा माणूस पहिल्यांदाच दिसत होता जो स्वतःहून दुर्गम भागात जायला तयार होता. गुरुजी, तुमच्यासारख्या माणसास दुर्गम भागात पाठवणं मला पटत तर नाही, पण तरी इतरांना आदर्श घालण्यासाठी तुम्हास हवी ती शाळा मी देतो. गुरुजींनी मध्य प्रदेश सीमेलगतची सातपुड्यालगतची शाळा मागत साहेबांची रजा घेतली. साहेबांनी शिक्षणाधिकाऱ्याकडून रिक्त स्थिती मागत पहाडातली मोठी शाळा, पण जिच्याबाबत सतत तक्रारी होत्या, अशी शाळा निश्चित केली. काही झालंच तर लगेच या माणसाची आपण सोय करू हवं तर, पण अशा माणसामुळे त्या शाळेचं रूप बदलून पाहायचा तरी प्रयत्न करू. पुढच्या 15 दिवसात मोहन गुरुजींचा बदली आदेश आला. पण त्याच दिवशी ढोलनं मशीन आणत माणसांकरवी धर्मूचं घर पाडलं. गज्जननं त्याला आडकाठी केली, तर मोहनानंच हे घर मला विकलंय सांगत त्यानं सारा इमला उचलत मळ्यात जाणारी सरळ वाट तयार केली. शाळेच्या कंपाऊंडजवळ उभं राहत तो मोहन गुरुजीस मोठ्यानं हसत म्हणाला, मोहन गुरुजी, तुम्ही माझ्या मळ्यातल्या वाटेवर कंपाऊंड बांधत वाट बंद केली होती, पण मी वर सरकत वाट मोकळी केलीच. मोहननं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण सातबाऱ्यात काय होतं हे त्यांनाही माहीत नव्हतं व ढोलूची अडवणूक करावी असा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता. गज्जनला विश्वास होता मोहना घर विकणारच नाही, आणि विकलं तरी निदान ढोलूला तर नाही. त्यांना काहीतरी काळं बेरं वाटू लागलं. रात्री त्यानं ढोलूलाच पाजली व ढोलू सारं खरं खरं ओकला. ढोलू मळ्यात जाणारी वाट गेली म्हणून चवताळा होता. त्यात मोहनानंही त्याची डाळ शिजू दिली नव्हती. या दोन्ही गोष्टींचा वचपा काढण्यासाठी त्यानं धर्मूस गज्जनमार्फतच चित्तवलंही होतं, पण मोहनानं त्याच्या छातीवर धाऱ्या लावत त्याला कुत्र्यागत हाकललं होतं. मोहना मला नाही तर मोहनलाही नाही मिळू देणार म्हणून तो डाव आखू लागला. त्यातच तो त्याच्या चुलत साडूकडे टवकीला गेला होता. त्याचा साडू पक्का बेवडा व संपतच्या टोळक्यातला फुकटा पिणारा. संपतबरोबर पिण्यासाठी ढोलला तो घेऊन गेला. ढोलूचं गाव संपतनं विचारलं. चक्करबर्डी सांगताच माझा जन्म तिथला आज सांगत संपतनं आईला बोलवलं. थोरातबाईनं पती सुरुवातीला तिथंच आश्रमशाळेत होते तेही सांगितलं व जुनं एकच नाव त्यांना आठवत होतं, धर्मूचं, ते सांगितलं. त्याचवेळी संपतच्या लग्नासाठी मुलगी पाहायचं हेही ढोलूच सांगितलं. ढोलीची विचारचक्र फिरली. त्यानं एकांतात संपतबाबत विचारताच साडूनं, एकदम वाया गेलेली केस. बापाची इस्टेट विकत मजा करतंय. आमचं काय, मजा होतंय म्हणून फिरतो मागं मागं. ढोलूनं बदला घ्यायचं ठरवलं. तो मुक्कामाला राहिला. दुसऱ्या दिवशी मावशीस त्यानं विश्वासात घेतलं. मावशी, संपतचं लग्न पक्का समज. धर्मूचीच मुलगी लग्नासारखी आहे व सुंदर पण आहे. तुम्ही या, पण माझं नाव सांगू नका, कारण माझं त्यांच्याशी जमत नसल्यानं माझं नाव सांगितलं तर तुमचं होणारं काम बिघडलं. त्याऐवजी कसलंही निमित्त करत जुनी ओळख म्हणून या. थोरातबाईला मुलाचे अवगुण दिसत होते म्हणून जवळची मुलगी मिळणं शक्यच नव्हतं, म्हणून त्या एका पायावर तयार झाल्या. नंतर नवऱ्याचं कागदपत्र काढण्यानिमित्त चक्करबर्डीत येत त्यांनी धर्मूची भेट घेत आपला संपत, आपली जमीन, गाडी
त्याला अनुकंपावर मिळणारी नोकरी, त्याचं लग्न सारं पडवून गेली. त्याच वेळी धर्मू अकोल्याहून परत आलेला होता. त्यात मोहनाच्या लग्नावरून वाद झालेले. मग त्यात एकांतात धर्मूस पाजत ढोलूनं नंतर टवकीत नेलं व मोहनाचं पक्का केलं. हे मोहनास माहीतच नव्हतं. ढोलूनं नाही आपली तर मोहनची पण नाही हो देणार असा गेम केला. धर्मू मेला तेव्हा म्हणूनच ढोलू संपत व थोरातबाईंची सलगी करीत होता. नंतर ढोलूनं ग्रामपंचायतीत मोहनाला वारस लावलं व संपतरावांनी मोहनास कळू न देता मोहनाच्या सह्या घेत परस्पर ढोलूस घर विकलं. गज्जनजवळ नशेत ढोलू सारं पोपटागत ओकला. गज्जननं दारू पिऊन फुलटू झाल्या ढोलूस एक लात घातली. कुत्र्या, तू घर पाडलंस याचं मला काहीच वाटत नाही. मला मोहनानं देऊ केलं पण मी घेतलंच नाही. पण साध्या एका वाटेसाठी तू एवढं थराचं राजकारण करत 2 प्रेमातूर जीवांना वाटेला लावलं, याचंच मोठं दुःख होतंय मला. गज्जन काकानं ढोलूचं छाताड धरत त्या शाळेत मोहन गुरुजीकडे नेलं. मोहन, माझा धर्म्या बेवडा होता, गरीब होता, पण नालायक नव्हता र. या हरामखोरानं शाळेत वाट गेली म्हणून त्याला भरवत भ्रमित केलं आणि मोहना व तुझ्या प्रेमात फूट पाडली. खरा गुन्हेगार तर हाच आहे. मोहनला सारा प्रकार गज्जन काकानं सांगितला. पण सर्वस्व गेल्यावर माणसातल्या लोभ, राग, द्वेष या भावनाही आपोआप जातात. तसंच मोहनचं झालं होतं व तो या साऱ्या गोष्टींपासून दूर जाऊ पाहत होता. त्यानं गज्जन काकाच्या तावडीतून ढोलू सोडत मोकळं केलं. ढोलू लांब ढेंगा टाकत हेलकावत पळाला. उशीर झाल्यानं मोहननं गज्जन काका शाळेतच झोपवलं. सकाळी मोहननं उठत आंघोळ केली. उठून घरी जाणाऱ्या गज्जन काकास 10 वाजताच यायला सांगितलं. मला गावाला जायचंय, रेल्वे स्टेशनपर्यंत यासोबत, एवढंच तुटकपणे सांगितलं. मोहनने वस्तीत कुणालाच काहीच कळू दिलं नाही. आत्ताच कळलं तर वस्तीवाले उगाच मोह निर्माण करत विनवतील, त्यापेक्षा नकोच. त्यानं सर्व सामान तिथंच ठेवलं. नवीन आलेले 2 गुरुजी त्याच्याच वयाचे, शाळेतच राहणार होते म्हणून त्यांच्यासाठीच त्यानं ते ठेवलं. सारं गेल्यावर हे घेऊन काय करायचं. त्यानं फक्त सुरुवातीला सोबत आणलेली शबनम घेतली व त्यात शाल ठेवली. शालीला पाहता त्याच्या हृदयात सईचं मोठं आभाळ दाटून आलं. शालीची घडी करून ती मांडीवर घेतो तसाच बसला. सारं त्याला जसंच्या तसं हटवू लागलं. अकोल्याहून जसोदा काकी व धर्मूबाबास दवाखान्यात ठेवून तो व मोहना परतत होते. रेल्वेत रात्री त्याला थकव्यानं झोप लागली. तोच बाहेर पडणारा पाऊस व सोबत थंडगार वारा खिडकीतून आत येत त्याची झोप चाळवली. त्यानं अंग आकसून घेतलं. समोर बसल्या मोहनानं उठत पिशवीतून शाल काढत त्याच्या अंगावर टाकली. मायेसाठी आसुसलेल्या त्याच्या अंगावर मायेनं पडलेली ती पहिलीच शाल. सकाळी स्टेशनात उतरल्यावर तिनं ती परत मागितली. राहू दे मोहना, कुणी मायेनं टाकल्या शालीत एवढी ऊब होती हे आजवर मला माहीतच नव्हतं ग. खूप मस्त वाटतंय शालीत. ती हसून लाजली. पण त्याच्या उरातलं दुःख तिला तो पावे तो माहीत नसल्यानं कळालं नसावं. वस्ती येताच त्यानं शाल दिली. पण जेव्हा धर्मूबाबानं अनाथ म्हटलं आणि अनाथ मोहनाचा नाथ कसा बनू शकतो सांगितलं, त्याच रात्रीच्या पहाटे ती धावत शाळेत तीच शाल घेऊन आली. मोहन, मी असो नसो पण आजपासून हीच शाल पांघर. मायेच्या माणसाची ही भेट समज. तिनं अंगावर स्वतःच्या हातानं टाकत रडतच करकचून मिठी मारली. मोहन, मी किती स्वार्थी आहे रे. त्या दिवशी रेल्वे स्टेशनवर तू शाल मागितली तरी नाही समजू शकले मी, आणि आता सारं समजलं तरी ऊब मिळेल, पण मायेचं माणूस नाही बनू शकत. ती एकसारखी रडत होती. मिठी सुटता सुटे ना. मोहनच्या डोळ्यांतील आसवानी मांडीवरली शाल ओली होऊ लागली. ती तशीच त्यानं शबनममध्ये घातली. तो व्हरांड्यावर आला. वस्ती सोडण्याआधी सारी वस्ती एक वेळ नजरेनं प्यावी असं त्याला वाटत होतं. समोरचे डोंगरचे डोंगर हिरवे गच्च निथंबलेले होते. पण त्याला ते रडत असावेत असंच भासू लागलं.
एरवी वस्तीकडे पाहिल्यावर त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न होत बोलायला करत, पण मोहना लग्न होऊन गेली आणि सारंच बदललं. पाहता पाहता त्याला ढुरून पाडलेलं घर दिसलं आणि त्याला अधिकच भकास वाटू लागलं. गज्जन काका तितक्यात घरून न्याहारी घेऊन आले. त्याला खावंसं वाटेच ना, पण या वस्तीतला हा शेवटचा शेर. व गज्जन काकानं एवढ्या प्रेमानं आणलं म्हणून काका सोबत बसवत त्यानं न्याहारी केली. तोच नव्याने बदलून आलेले गुरुजी आले. ते एकदम प्रसन्न वाटत होते. नवलाईनं हिरवी शाळा, वस्ती, डोंगर पाहत होते. आपण ही नवीन आलो तेव्हा असंच पाहून भुललो होतो. तीच वस्ती, तोच डोंगर, पण आता का आपणास आकर्षित करीत नाही? फक्त मोहनाचं कुटुंब कमी झालंय की फक्त मोहनामुळंच? खरंच एकाच व्यक्तीच्या जाण्यानंतर पूर्वीचं वैभव का फिकं फिकं वाटावं? कवी तर म्हणतात, रामकृष्णही आले गेले, त्यांच्या विन जग का ओशीची पडले. पण येथे तर मोहनानंच एवढी खळबळ माजवली आहे एका वर्षात. मोहन गज्जन काकांना घेत निघाला. रस्त्यानं गज्जन काकांना विचारलंच, गुरुजी, अकोल्याला चाललात का? परत केव्हा येणार? या सवालातीनं मोहन बिचकला. काय सांगावं? त्यानं पाहू, लवकर परतू, तोटकपणे उत्तर दिलं. काका ज्यावेळी गुरुजी बोलत त्यावेळी मोहनला दुरावा वाटे, पण ज्यावेळेस थेट मोहन बोलत त्यावेळेस आपलं आतड्याच्या नात्याचं माणूस साथ घालतंय असंच वाटे. रात्री ढुलूचं छाताड धरून आपल्या पुढ्यात उभं करताना थेट मोहन म्हणून बोलताना किती ओलावा वाटला होता. त्याच ओलाव्याचा परिणाम की काय आपण ढुलूस मोकळं सोडलं. त्याला मोहनाचंही थेट मोहन या नावानं हाक मारणंही असंच आवडे. ते आत्ता आठवलंही. जखमी अवस्थेतल्या मोहनास काकाच्या सांगण्यावरून त्यानं खांद्यावर उचललं आणि अर्धवट ग्लानीतली मोहन पहिल्यांदाच एकेरी बोलली. ती साद ऐकताच आपण सर्वांगानं शहरात थरथरलो व त्यावेळेस तिला गच्च धरत ही वाट युगायुगाची अशीच चालावी असंच वाटत होतं. मोहन, स्टेशन या वाटेला आहे पोरा. तू त्या मास्तराच्या मळ्याच्या वाटेनं कुठं चालला आहे? गज्जन काका आपणास मागून सांगत होते. मोहनच्या डोळ्यात अश्रू तळले व त्याला मळा, वाट काहीच दिसेना. मोहन, 15 दिवसांपूर्वी मोहना गेली तेव्हाही ती अशीच ठेचकाळली आणि आताही तू वेड लागल्यागत. पोरांनो, वेडे व्हाल अशानं. काकाच्या डोळ्यातही आषाढ श्रावण बरसू लागला. त्यांच्या मोहन या साधेनं मोहन खालीच बसला. नेमकी ती जागा तीच होती जिथून मोहननं जखमी मोहनास उचललं होतं. गज्जन काकानं मोहनला उठवत विनवलं, मोहन, गेलेला काळ परत येणार नाही. पुढं बघ व चल, अन्यथा मोहनाच्या आठवणी मरणार तू पोरा. काका, म्हणूनच ही वस्ती मी कायमची सोडून जातोय आज. मोहन तोंड फिरून गंभीर होत म्हणाला आणि गज्जन काका त्याच्याकडे एकदम भकास पाहत रडतच मटकन खाली बसला. मोहन, काका लहान पोरासारखा हमसून हमसून रडू लागला, पण मोहनला काकास धीर देण्याचा धीरच झाला नाही. बराच वेळ गेल्यावर दोघेही उठले. स्टेशनावर मोहननं काकास चहा पाजला. काका सुन्न होत चहा घोटू लागले. तोच पुन्हा अचानक त्यांना हुंदका दाटून आला. पोरा, बिदाईच्या वेळी मोहना धर्म्यास बोलली होती रे, तुटलेल्या काळजाची हाय. आज वस्तीतल्या देव माणसानं वस्तीकडे वाट फिरवली, ही हायच हाय. गाडी आली. मोहन बसला व काकांना साठवत निघून गेला. पण गज्जन फलाटावर संध्याकाळपर्यंत तसाच सुन्न बसून राहिला. रात्रीची 8शी गाडी येण्याआधी तो पटरी धरून बराच पुढे चालत गेला. गाडीनं थांबा घेत घेत शिटी देत मागाहून येऊ लागली. त्याच येणाऱ्या गाडीत गज्जननं रक्ता मांसाचा चिखल आवाज न करता
मोहनाच्या वियोगापेक्षाही हा वियोग खूप खूप मोठा होता. तो गज्जन काका सहन करू शकले नाहीत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.